आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला यूट्यूबने खूप मदत केली, तसंच आणि कुठले कुठले प्लॅटफॉर्म तुम्ही यूज केला, जसं की AI किंवा कोड मॅनेज करण्यासाठी GitHub यूज करतो आपण, तसं तुम्ही कुठले कुठले प्लॅटफॉर्म डिफरंट यूज केले? टेक्निकल टर्म्समध्ये आम्ही बरेच यांचा वापर केला. जसं यूट्यूब बोललो मी, यूट्यूबवरून मी म्हणजे रिसोर्सेस मिळण्यासाठी किंवा जे इंडस्ट्रीमध्ये जे आधीपासूनच वर्क करतात त्यांच्याकडून जे गायडन्स जो आधीपासूनच त्यांनी प्री रेकॉर्ड करून ठेवलेला होता यूट्यूबवरती, तो डिरेक्ट मिळत होता. परत स्टॅक ओव्हरफ्लोसारखी जे बग जिथं रजिस्टर केले जातात, जिथून आपल्याला जे एरर्सचे सोल्युशन मिळतात, असे सोल्युशन प्लॅटफॉर्म्स आम्ही हे केलेले. तसंच मी एक ट्राय केला की टेराफॉर्मची जी कम्युनिटी जी HashiCorp जी कंपनी आहे जी टेराफॉर्मला बिल्ड केले त्यांनी, त्या HashiCorpचा पण एकदम चांगला कम्युनिटी त्यांची स्वतःची. तर त्या कम्युनिटीला पण जॉईन झालेलं आणि त्यांना मी असा पिच केल्यासारखं पूर्ण नाही पण थोडाफार मी त्यांना आयडिया पिच केलेली त्यांना. त्यामुळे त्याच्याकडून पण मला थोडेफार हे मिळत होते की तुम्ही असं वर्क करा. परत परत AIचे टूल्स म्हटले तर ChatGPT सारखे ChatGPT जे हगिंग फेस म्हणून जे ओपन सोर्स मॉडेल्स आहेत त्याचा आम्ही बराच वापर केला. जे कोडमध्ये बग जर अनएक्सपेक्टेड बग जे स्टॅक ओव्हरफ्लोवर पण मिळत नव्हते किंवा आम्हाला जरी समजत नव्हते दोघांनासुद्धा, तर त्याचा जर सोल्युशन्स काढायचं असतील किंवा ही गोष्ट किंवा ही फीचर कशी बिल्ड करू शकते आपण टेक्निकली रोबस्टली किंवा एअरलेस कशी बिल्ड करू शकतो, जेणेकरून आमचं कॉस्टिंग पण कमी होईल आणि जे आम्ही सर्व्हरवरती कॉस्टिंग करणार होतो ते पण कमी होईल आणि चांगला एक प्रोडक्ट बिल्ड होईल. ह्यानं आम्ही ChatGPT आणि जे हगिंग फेसचे मॉडेल्स होते ते वापरले आम्ही त्याच्यामध्ये. सो बेसिक AI प्लॅटफॉर्म वगैरे ते तर म्हणजे इन्क्लूड होतेच. जे AIमध्ये ChatGPT, परप्लेक्सिटी किंवा आणखी भरपूर काय काय वापरू शकतो आपण त्यात. आणि मेन गोष्ट म्हणजे आता सध्या AI पॉवर्ड कोड एडिटर्स वगैरे सध्या ट्रेंडमध्ये चालू आहेत सध्या. तर त्यापैकी म्हणजे मी कोड करताना जनरली मी ते कर्सर AI म्हणून एक कोड एडिटर आहे. सो मी जनरली ते प्रेफर करत होतो त्यावेळेस आणि त्याच्यामुळे त्या प्लॅटफॉर्मचा पण एक भरपूर उपयोग झाला त्यामध्ये.